ताई, काय सांगाल आता पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका लागलेल्या आहेत. आपल्या निमगाव बोगीमध्ये सध्या काय राजकीय वातावरण आहे? निमगाव बोगीमध्ये सध्या स्वातीताई पाचुंदकर पाटील आहेत ना, त्यांचंच वातावरण आहे. कारण स्वातीताईंच्या माध्यमातून आमच्या निमगाव बोगीमध्ये भरपूर कामं झालेली आहेत. भरपूर भरपूर विकास कामं त्यांनी केलेली आहेत. त्यामध्ये निमगाव बोगी ते माशेरमा रस्ता असेल, परत सभामंडप असतील गावातले, किंवा सार्वजनिक ठिकाणाचे शौचालय असतील, व्यायामशाळा असतील, पाणी पुरवठ्याचे नळ असतील, अशी विविध विकास कामे स्वातीताईंनी आमच्या गावामध्ये केलेली आहेत. आणि तसं सांगायचं झालं तर जवळपास 4 कोटींचा निधी आमच्या गाव छोटंसं असून सुद्धा त्यांनी 4 कोटींचा निधी आमच्या गावासाठी मंजूर करून दिलेला आहे. त्यामुळं सध्या लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत, वृद्धांपासून तर प्रौढांपर्यंत, तरुणांपर्यंत तरुणाई स्वातीताईंच्या पाठीशी आहे. कारण स्वातीताई म्हटलं की कामाला चालना देणारं एक यंत्रच आम्ही त्यांना समजतो. कारण कुठलंही काम स्वातीताईंकडे घेऊन गेलं तर ते त्या नाही करणारा हा शब्द त्यांच्या तोंडून कधीच आम्ही ऐकत नाही. कारण स्वातीताई एक तरुणाईला प्रेरणा देणारं, तरुणाईला साथ देणारं एक व्यक्तिमत्व आहे. त्यामुळं सध्या तरी राजकीय वातावरण स्वातीताईंच्या बाजूनेच आहेत. काय कामं चालल्या सध्या रानात आता? आता शेतीत कांद्याची लागवड चालली. आता इलेक्शन लागले बघा, जिल्हा परिषद पंचायत समिती. काय वाटतं आपल्या निमगाव बोगीमध्ये कोणाचं वातावरण आहे, कोणाच्या पाठी आपण उभं राहायचं आता? आम्ही स्वातीताईच्याच पाठीमागे उभे. मनीषा ताईचा तर प्रश्नच नाही, कारण ती आम्हाला खूप जवळची आहे. हं? आणि त्याच्यात स्वातीताई प्रत्येक सुखात दुःखात नेहमी सहभागी असतात आमच्या बरोबर. आणि ती नुसती माणूस म्हणूनच नाही, तर ती आमच्या हृदयात आहे आज. तिच्यासाठी आम्ही काही पण करू शकतो, आणि आम्ही सर्व महिला तिच्याच पाठीमागे आहेत. गावामध्ये विकास कामं झालेत गावामध्ये का? विकास कामं पण भरपूर झाली. इथून पाठीमागं रोड, रस्ते, बचत गट, महिलांच्या कोणत्या समस्या असतील तर त्या जातीने येतात. कधी साधं हळदी कुंकू ठेवलं तरी त्या फोन केला का लगेच येतात. ताई, आता इलेक्शन येतंय, काय वाटतंय तुम्हाला? कुणाकडनं वातावरण आहे आपल्या निमगाव बोगीमध्ये? आमच्याकडं आता सध्या आहे ना, स्वातीताईचं जास्त वातावरण आहे, कमळाचं. गावात विकास कामं झालीत का पण? हो, झालेत ना. आमच्या मंदिराची याची कामं त्यांनी स्वातीताईंनी केलेली आहेत. महिलांना उज्जैनला वगैरे फिरून त्यांनी आणलेले, सर्व महिला उज्जैनला वगैरे जाऊन आलेल्या आहेत. आता ज्या म्हाताऱ्यांना चालता येत नाही अशा महिला आहे ना, उज्जैनला गेलेल्या आहेत त्यांच्या बरोबर. तिथं पण त्यांनी आमची जी पाहिजे ती सोय केली. म्हाताऱ्यांना परत सांभाळून आणली, लहान मुलं पण होती. म्हणजे ज्या महिलांना जाता नसता आला अशा महिला गेलेल्या आहेत तिथपर्यंत. मग आता स्वातीताईंनाच मतदान करायचं का यंदा? या वर्षी तर आम्ही महिलांनी हेच ठरवलेलं आहे की स्वातीताईलाच मतदान करायचं. ताई, काय सांगाल आता निमगाव बोगीमध्ये सध्या काय राजकीय वातावरण आहे? जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत. माननीय जिल्हा परिषद माजी सदस्य स्वातीताई पाचुंदकर हे गेल्या 5 वर्षात त्यांनी ते आमच्या गणामध्ये काम केलेलं आहे. त्यांचं इतकं काम भारी आहे की त्यांनी ना मैत्रिणीसारखं आम्हाला धरलेलं आहे. आज प्रत्येक घराघरात त्या आम्हाला फॅमिलीसारखं आहे. मला एकटीलाच नाही आहे, प्रत्येक घरात त्या फॅमिलीसारख्या आहेत. आणि एवढी कामं केलेत त्यांच्या काळात, त्यांनी एवढी कामं केलेत. गेल्या 5-8 वर्षात त्या आमच्याबरोबर आहे. आजही आमच्याबरोबर, उद्याही आमच्याबरोबर, असं मी त्यांच्या वतीने मी ग्वाही देते, एक शब्द देते की त्या नेहमी आमच्याबरोबर आहे. आणि आमच्या गावामध्ये जिथं तिथं कमळ फुललेलं आहे.